श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 2 एप्रिल म्हणजेच हनुमान जयंतीपासून बजरंग बलीचा प्रिय ग्रह मंगळाचे होणार गोचर. या 4 भाग्यशाली राशींवर बरसणार यश आणि पैसा. 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा सण साजरा केला जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीतील बदलांमुळे जीवनात मोठे बदल घडू शकतात. यंदा चैत्र पौर्णिमा म्हणजेच 2 एप्रिल जो हनुमान जयंतीचा शुभ दिवस देखील आहे. एक विशेष योग बनत आहे. या दिवशी मंगळ मीन राशीत प्रवेश करेल. शनिदेव आधीपासूनच या राशीत आहेत. अशा प्रकारे या 2 ग्रहांची युती काही राशींसाठी अत्यंत शुभ संकेत देत आहे. या संयोगातून हनुमंताची विशेष कृपा देखील प्राप्त होते. 4 भाग्यशाली राशींना या बदलाचा सर्वाधिक फायदा होईल. त्यांची प्रलंबित कामे लवकर पूर्ण होऊ शकतील आणि जीवनात सकारात्मक बदलांची सुरुवात होईल. तर चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यवान राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी. हा काळ या राशीच्या लोकांसाठी एक नवीन सुरुवातीचे संकेत देतो. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या चांगल्या संधी मिळतील आणि प्रलंबित कामेही पूर्ण होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा किंवा नवीन नोकरी सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप अनुकूल आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो. कुटुंबांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या कामाचे कौतुकही वाढेल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. 2 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या हनुमान जयंतीला वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ आणि शनीची 11व्या स्थानातील युती धनसंपत्तीत मोठी भरभराट आणि करिअरमध्ये यश घेऊन येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. 11व्या स्थानातील मंगळ शनीची युती धनलाभाचे संकेत देत आहे. व्यवसायात प्रगती होईल आणि आर्थिक चणचण दूर होईल. हनुमान जयंतीनंतरच्या काळात करिअरमध्ये मोठे बदल आणि यश अपेक्षित आहे. नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील. या काळात कुटुंबात सुख शांती राहील. कुटुंबातील सदस्यासोबतचे संबंध सुधारतील. तरीही कामाच्या व्यापामुळे ताणतणाव टाळण्यासाठी स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी ओम नमो हनुमंताय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करा, ज्यामुळे ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होऊन सकारात्मक ऊर्जा मिळेल. हनुमान जयंती तुमच्या जीवनात योग्य संतुलन आणि प्रगती आणेल. तुमचे मन पूर्णपणे स्पष्ट असेल. तुम्ही घेतलेले कोणतेही निर्णय तर्क आणि अंतर्ज्ञानाच्या संतुलनावर आधारित असतील. तुम्हाला आर्थिक बाबींबद्दल काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये काहीतरी नवीन अनुभव येऊ शकतो. तुमचे जीवन पुन्हा मार्गावर येत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. वृषभ राशीच्या लोकांसाठी शनिदेव उदित होणे शुभ ठरू शकते, कारण शनिदेव तुमच्या राशीपासून उत्पन्न आणि लाभ स्थानात उदित होणार आहे. त्यामुळे या काळात अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याचे योग आहेत. तसेच मालमत्ता किंवा वाहनासंबंधी मोठा निर्णय यावेळी यशस्वी ठरू शकतो. कुटुंबात सुखशांती राहील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. पण या काळात खर्च अचानक वाढू शकतो, त्यामुळे बजेट बिघडू शकते. आरोग्याच्या बाबतीत पोट किंवा घशाशी संबंधित त्रास होऊ शकतो.
जवळच्या व्यक्तीशी छोट्या गोष्टीवरून वादही होण्याची शक्यता आहे, म्हणून या काळात अनावश्यक खर्च टाळा आणि नियमित आरोग्य तपासणी करा. तसेच संतुलित आहार घ्या. या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत काही दिलासा मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. व्यवसायात एखादी मोठी डील यशस्वी होण्याची चिन्ह दिसू शकतात. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात. नोकरीत स्थैर्य वाढू शकतं, तर काहींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. सामाजिक वर्तुळात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. एकूणच आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होताना दिसू शकते. एप्रिल महिना वृषभ राशीसाठी खूप चांगला असेल. या महिन्यातील ग्रहस्थिती अनेक क्षेत्रांमध्ये लाभ मिळवून देईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला करिअरमध्ये उच्च पद, पैसा आणि आदर मिळू शकतो. तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळेल. तुमचा व्यवसाय वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. शुक्राच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रेम जोडीदार मिळेल. चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करा. येत्या 5 एप्रिलपर्यंत वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडणार आहे. मागे असलेला ताण हळूहळू कमी होणार आहे. महिलांना सासरी काही त्रास असेल तर त्यातूनही सुटका मिळू शकते. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच न्यायालयीन लढ्यात विजय मिळू शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींना या काळात आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात मोठ्या डील्स यशस्वी होण्याची चिन्ह आहेत. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता असून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरीत स्थैर्य वाढण्याबरोबरच नवीन संधीही मिळू शकतात. समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. हा काळ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात आई वडील आणि तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवा. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. पैशांची तंगी दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. हा काळ तुमच्या करिअरसाठी खूप अनुकूल ठरू शकतो. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होऊ शकतो. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. स्पर्धा परीक्षेत मनासारखे यश मिळवता येईल. या काळात आर्थिक स्थिरता, धनलाभ आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत बढती, कौटुंबिक आनंद आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे यश वाढेल. नवीन वर्षाची सुरुवात आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असेल. व्यवसायात मोठी वाढ होऊन नवीन ग्राहक मिळतील आणि धनलाभ होईल. व्यवसाय व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे कौतुक आणि सहकार्यांची साथ मिळेल, ज्यामुळे कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील. तरीही काम आणि विश्रांतीमध्ये समतोल राखणे गरजेचे आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रियजनांसोबत आनंदी वेळ घालवा. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी. हा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी सन्मान आणि प्रगती घेऊन येईल. कामाच्या क्षेत्रात तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि बॉस व वरिष्ठांचा पाठिंबाही मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठीही चांगल्या योगांचे फायदे होतील.
मन पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि संतुलित राहील, ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. तुमच्या नातेसंबंधातही सुधारणा दिसून येईल. हनुमान जयंती 2026 मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या दिवशी मंगळ आणि शनीची युती तुमच्या कुंडलीत शुभ योग बनवत असून करिअरमध्ये मोठे यश, आर्थिक सुबत्ता आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळवून देईल. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि मानसिक शांती मिळेल. कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि नफ्याचे योग आहेत. व्यवसायात अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च थांबतील आणि तुमची आर्थिक बाजू बळकट होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. मंगळ शनीच्या युतीमुळे भाग्योदयाचे योग आहेत. कठीण परिस्थिती बदलून तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात सुख शांती राहील. तरीही आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे असे आणि मधून समजते. हनुमान जयंतीला हनुमानाची पूजा करा. सुंदरकांड वाचा आणि चमेलीच्या तेलात सिंदूर अर्पण करा. एप्रिल महिन्यात मिथुन राशींच्या लोकांसाठी नवीन संधींचे दारे उघडतील. या काळात तुम्हाला अधिक मानसिक संतुलन आणि सकारात्मक ऊर्जा जाणवेल. यामुळे तुम्हाला चांगले निर्णय घेण्यास मदत होईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्या दिशेने जाण्याचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा होईल. करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच कुटुंबातही आनंद आणि शांतता नांदेल. शनिदेव उदित होणे मिथुन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते, कारण शनिदेव तुमच्या राशीपासून कर्मभावात उदित होणार आहेत. त्यामुळे या काळात मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात करिअर आणि आर्थिक बाबतीत चांगले बदल दिसू शकतात. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन, पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. जे लोक खूप दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळण्याचे आणि व्यवसाय वाढण्याचे योग आहेत. मात्र या काळात कामाचा ताण थोडा वाढू शकतो. त्यामुळे मानसिक थकवा आणि तणाव जाणवू शकतो. सहकार्यांशी मतभेदही होऊ शकतात. कुटुंबासाठी वेळ कमी मिळाल्यासारखे वाटू शकते. म्हणून या काळात वेळेचे नियोजन करा आणि कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. ध्यान आणि योग करणे फायदेशीर ठरेल. बुध शनीच्या नक्षत्रात गेल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांचं नशीब खुलू शकतं. प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळू शकतं. नोकरीच्या संधी वाढतील. प्रमोशन आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या योजना यशस्वी ठरू शकतात. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींकडे अधिक ओढ वाढेल. आयुष्यात आनंद येईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात. एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नफा होऊ शकतो. आत्मविश्वास वाढू शकतो आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत होऊ शकते. नवीन नोकरी मिळण्याचे योगही जुळ येऊ शकतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग नक्कीच अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टी घडतील. अविवाहितांचे लग्न जुळेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत आणि मधुर होतील. कामातील अडथळे दूर होऊन करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल. मनासारख्या गोष्टी करायला मिळतील. तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे प्रबळ योग जुळून येतील. अशक्य गोष्टी शक्य होतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. पगारवाढ होईल व उच्च पद देखील मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल. एप्रिल महिना मिथुन राशीसाठी नवीन संधींची दारे उघडू शकतो. तुम्हाला करिअरमध्ये प्रगती मिळेल.
तुमची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आवश्यक पाठिंबा मिळेल. तुम्ही नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करू शकता. कुटुंबात आनंद नांदेल. नातेसंबंध सुधारतील. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप लकी ठरू शकतो. मिथुन राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यातही यश मिळू शकते. 5 एप्रिलपर्यंत मोठा धनलाभ होऊ शकतो. तसेच कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नवीन संधी उपलब्ध होऊन महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळू शकते. व्यवसायात नफा वाढू शकतो. आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता बळकट होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग अत्यंत अनुकूल ठरेल. अनेक सकारात्मक घडामोडी घडतील. अविवाहितांचे विवाह ठरू शकतात आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. करिअरमध्ये प्रगती होऊन अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल. पगारवाढ किंवा उच्च पदाची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनाही चांगले यश मिळेल. धार्मिक स्थळांना भेट देण्याचे योग संभवतात. तिसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ दिलासादायक ठरू शकतो. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या हळूहळू संपतील. जमीन मालमत्तेतील गुंतवणुकी संदर्भात काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल आणि खर्चही नियंत्रणात राहील. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील आणि तुम्हाला अधिक उत्साही वाटेल. तुम्हाला कुटुंबांसह वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. हनुमान जयंती 2026 म्हणजेच 2 एप्रिल निमित्त सिंह राशीच्या जातकांसाठी हनुमानजींची विशेष कृपा राहील. मंगळ आणि शनीच्या प्रभावामुळे आर्थिक लाभाचे संकेत असून करिअरमध्ये अडथळे दूर होऊन नवीन संधी मिळतील, ज्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. हनुमानजीच्या कृपेने तुमची कठीण परिस्थिती बदलू शकते आणि आर्थिक लाभाची मोठी संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी असलेले अडथळे दूर होतील. करिअरमध्ये प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य उत्तम राहील, परंतु शनीचा ढय्या आणि केतूचा काही प्रमाणात प्रभाव राहील. आत्मविश्वासाने संकटांचा सामना कराल. हनुमानाची कृपा मिळवण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करा आणि मारुती स्तोत्र वाचा. 2026च्या हनुमान जयंतीला सिंह राशीसह मेष, वृषभ, मिथुन, तुळ आणि कुंभ राशींवरही हनुमानाची विशेष कृपा असेल. एप्रिल महिन्यात तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ होईल. करिअर संबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कोणतेही काम करताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. तसेच आपल्या आरोग्याबाबत अधिक काळजी घ्या. आपल्या दैनंदिन दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल. हा मंगळ आदित्य राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. यश, पदोन्नती आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. परदेशी व्यापार किंवा ओळखींमध्येही वाढ होऊ शकते. आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल. गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे, परंतु सर्व गुंतवणूक विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक केली पाहिजे. सिंह राशीच्या लोकांसाठी बुध शनीच्या नक्षत्रात जाणे शुभ ठरणार आहे. उत्पन्न वाढू शकतं. मोठ्यांच्या सल्ल्याने कामं केल्यास यशाचे मार्ग खुलतील. कामाच्या ठिकाणी मोठं पदही मिळू शकतं. बोलण्यात आणि वागण्यात सकारात्मक बदल दिसेल. जमिनीशी संबंधित कामांमध्ये फायदा होऊ शकतो. कमाईत वाढ होईल. हे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी कराल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत
प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य आहे आणि भगवान हनुमान सूर्याला आपला गुरु मानतो. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनाही विशेष आशीर्वाद मिळतो. या राशीत जन्मलेले लोक आत्मविश्वास आणि ऊर्जेने परिपूर्ण असतात. त्यांचे नेतृत्व कौशल्य आणि प्रभावी व्यक्तिमत्व त्यांना समाजात वेगळा मान मिळवून देते. त्यांचा निर्णय घेण्याचा स्वभाव आणि त्यांना यश मिळवून देतो. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा योग संपताच अनेक आनंदी वार्ता कानी पडतील. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. गुरु शुक्राची युती सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर असेल. हा काळ तुमच्यासाठी भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारा असेल. या युतीच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होईल. धनसंपत्ती प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी मानसन्मान प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्या. या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल. या आठवड्यात प्रवास केल्याने तुम्हाला सुखद भावना मिळतील. हा आठवडा अनुकूल असेल. सिंह राशीच्या लोकांसाठी हळूहळू सुधारणा दिसण्याची वेळ आहे. कामकाजातील अडथळ्यांमध्ये कमी येईल. नोकरीमध्ये किंवा व्यवसायात लाभ दिसण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाची बातमी येऊ शकते आणि आर्थिक स्थिती सुधारेल. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील आणि समाजात मान सन्मान वाढेल. आणि चौथी भाग्यवान रास आहे तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांसाठी हा बदल अनेक क्षेत्रांमध्ये लाभ घेऊन येणार आहे. भूतकाळातील वाद मिटतील आणि न्यायालयीन खटले निकाली निघतील. विरोधक कमजोर होतील आणि तुमच्या कामातील अडथळे कमी होतील. करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होतील आणि मेहनतीला चांगले फळ मिळेल. कुटुंबात आनंद वाढेल आणि नात्यांमध्ये गोडवा येईल. जीवनात संतुलन येईल आणि मानसिक शांती लाभेल. हनुमान जयंती 2026 म्हणजेच 2 एप्रिल तुळ राशीच्या व्यक्तींसाठी विशेष शुभ असून शत्रूंवर विजय, न्यायालयीन खटल्यात यश आणि कामात अडथळे दूर होण्याचे संकेत आहेत. हनुमंतांच्या कृपेने मान सन्मान वाढेल आणि मानसिक तणाव कमी होईल. नोकरीत प्रगती होईल आणि नवीन संधी मिळतील. व्यवसायात यश मिळेल आणि कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. आर्थिक समस्या दूर होतील आणि गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील, परंतु मानसिक तणावाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हनुमान जयंतीला बजरंग बाप्पा म्हणावा आणि हनुमान मंदिरात पिवळी पाने अर्पण करावीत. तुळ राशीसाठीच्या लोकांसाठी देखील हा योग संपताच अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंद येईल. तणावमुक्त व्हाल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल. आकस्मिक धनलाभ होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. एप्रिल महिना विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा महिना आहे. जर तुम्ही योग्य दिशेने कठोर परिश्रम केले तर ते तुम्हाला जीवनात मोठे यश मिळवून देईल. या काळात तुमच्या भविष्यासाठी स्पष्ट योजना आखल्यास चांगले परिणाम मिळतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबांकडूनही पाठिंबा मिळेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती आणि बढती होईल. या महिन्यात
तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील. गुरु शुक्राची युती तुळ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या युतीच्या प्रभावाने तुमच्या देवी लक्ष्मीची कृपा होईल. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. प्रेम प्रकरणांमध्ये जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण व्यतीत कराल. या काळात गुरुच्या सान्निध्यात राहिल्यास गुरुचा आशीर्वाद प्राप्त होईल. जुन्या समस्या दूर हो. नवीन वर्षाची सुरुवात उत्साहवर्धक असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. नोकरदार वर्गाला नवीन संधी मिळतील आणि व्यवसायात नफा वाढेल. आर्थिक नियोजन करून गुंतवणूक केल्यास फायदा होईल. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शने मिळतील आणि नात्यात गोडवा वाढेल. तुळ राशीच्या लोकांसाठी या दिवशी नवीन वाहन खरेदी करणे शुभ ठरेल. याशिवाय फॅशन, कपडे, मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता. करिअरमधील प्रगतीमुळे तुळ राशीच्या लोकांसाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी लोक तुम्हाला ओळखू लागतील. पदोन्नतीची शक्यता आहे. उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याचीही शक्यता आहे. वाहन खरेदीचीही संकेत आहेत. व्यावसायिक नफा मिळवून देणारे नवीन व्यवहार पूर्ण करू शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. कौटुंबिक जीवनही सुखद राहील. गुप्त शत्रूंची हार होईल. कोर्टाच्या प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने लागेल. या काळात कोणालाही मोठे कर्ज देणे टाळा, कारण त्यामुळे पैशांचे नुकसान होईल. तुम्हाला विदेश प्रवासाचा फायदा होईल. तुळ राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय आनंद आणि चांगले परिणाम घेऊन येईल. भाग्यस्थानात बुध मजबूत असल्यामुळे तुमची अडकलेली कामे लवकर पूर्ण होतील. कुटुंबांसोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. तुळ राशीच्या लोकांसाठी गुरुदेव मार्गी होणे अनेक फायदे देणारे ठरेल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. करिअरमध्ये मोठे पद मिळू शकते. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. मान सन्मान मिळेल आणि पैशातही वाढ होईल. अविवाहित लोकांना जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. तुळ राशीसाठी उत्साहवर्धक दिवस असेल. तुम्ही तुमचे छंद आणि आवडी जोपासू शकाल. तुम्ही दिवसभर उत्साह आणि ऊर्जेने परिपूर्ण असाल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. लोक तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतील. तुम्हाला शैक्षणिक स्पर्धांमध्ये यश मिळू शकते. कामातील तुमचे समर्पण आणि कार्यक्षमतेबद्दल तुम्हाला प्रशंसा मिळण्याची संधी देखील मिळेल. तुम्हाला काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील सोपवल्या जाऊ शकतात. तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची संधी मिळेल. दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे तुम्ही भविष्यात नफा मिळवू शकाल. वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीत दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. तुळ राशीसाठी हा काळ कायमस्वरूपी संपत्ती आणि आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने चांगला मानला जातो. शुक्र तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या योगाचा प्रभाव तुमच्या जीवनात अधिक स्पष्ट होऊ शकतो. या काळात घर, जमीन किंवा कोणत्याही नवीन मालमत्तेशी संबंधित स्वप्न हळूहळू पूर्ण होऊ शकते. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश
आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.